2 शमूएल अध्याय 18। दाविदाने आपल्या बरोबरच्या लोकांची मोजदाद केली व त्यांच्यावर सहस्त्रपती व शतपती नेमिले। मग दाविदाने 1/3 लोक योवाबाच्या ताब्यात दिले। 1/3 लोक योवाबाचा भाऊ अभिषय जो सरुवेचा पुत्र होता त्याच्या व बाकीचे 1/3 लोक इत्तय गित्तीच्या ताब्यात दिले व त्यास युद्धास पाठविले। आणि राजाने लोकांस सांगितले, मीही अवश्य तुम्हाबरोबर येतो। लोकांनी म्हटले, आपण येऊ नये, कारण आम्ही पळून गेलो तर त्याचे त्यास काही वाटणार नाही। आमच्यातले अर्धे लोक मेले तरी त्यास काही वाटावयाचे नाही, पण आपण तर आमच्यातल्या 10,000च्या ठिकाणी आहात, म्हणून आपण नगरात राहूनच आम्हास कुमक करावी हे उत्तम। राजा त्यास म्हणाला, तुम्हास योग्य वाटते तसे मी करीतो। मग राजा वेशीच्या बाजूस उभा राहिला आणि लोक 100-100, 1000-1000 असे बाहेर निघाले। राजाने योवाब, अभिषय व इत्तय यास आज्ञा केली की त्या तरुणाशी म्हणजे अबशालोमाशी माझ्यासाठी सौम्यतेने वागा। राजाने अबशालोमाविषयी आपल्या सरदारास जी आज्ञा दिली ती सर्व लोकांनी ऐकली। या प्रकारे ते लोक इस्रायल लोकांशी सामना करण्यास रणांगणी गेले आणि एफ्राईमाच्या रानात लढाईस तोंड लागले। तेथे दाविदाच्या सेवकांपुढे इस्रायल लोकांचा मोड झाला। त्या दिवशी एवढा संहार झाला की 20,000 लोक कामास आले। लढाई देशभर चालली। त्या दिवशी तरवारीपेक्षा रानामुळेच पुष्कळ लोकांचा धुव्वा उडाला। अबशालोमाची दाविदाच्या सेवकांशी अकस्मात गाठ पडली। अबशालोम आपल्या खेचरावर बसून चालला होता। खेचर एका मोठ्या एला वृक्षाच्या दाट फांद्याखालून चालले असता अबशालोमाचे डोके त्या वृक्षास अडकून तो अधांतरी लटकत राहिला व ते खेचर त्याच्या खालून निघून गेले। हे पाहून एका मनुष्याने योवाबास सांगितले की अबशालोम एका झाडाला लटकत असलेला मी पाहिला। योवाबाने त्या खबर देणाऱ्या मनुष्यास म्हटले, तू त्यास तसे पाहून तेथल्या तेथे मारून जमिनीवर का पाडिले नाहीस? मी तुला 10 रुपये व कमरबंद दिला असता। तो मनुष्य योवाबास म्हणाला, 1000 रुपये माझ्या हातावर ठेविले तरी मी राजकुमारावर हात टाकणार नाही, कारण तुमच्यातल्या कोणीही त्या तरुण पुरुषास म्हणजे अबशालोमास हात लावू नये अशी आज्ञा राजाने तुला अभिषयास व इत्तेयास दिली ती आम्हास महशूर आहे। मी हे केले असते तर मी आपला जीव धोक्यात घातला असता। तूही माझ्या विरुद्ध झाला असतास, कारण राजापासून कोणतीच गोष्ट लपत नाही। योवाब म्हणाला, तुझ्या नादी लागून वेळ घालवण्यात काही अर्थ नाही। मग त्याने हाती 3 तीर घेऊन एला वृक्षावर जिवंत लटकत असलेल्या अबशालोमाच्या वक्षस्थळी ते भोसकिले। योवाबाच्या 10 शस्त्रवाहक तरुण पुरुषांनी त्याच्या भोवती जमून त्याचवर प्रहार करून त्यास ठार केले। मग योवाबाने रणशिंग फुंकिले तेव्हा लोक इस्रायलाचा पाठलाग करण्याचे सोडून परतले, कारण योवाबाने लोकांची गय केली। तेव्हा लोकांनी अबशालोमास खाली काढून वनातल्या मोठ्या खाड्यात टाकले व त्याच्यावर धोंड्यांची एक मोठी रास केली। मग सर्व इस्रायल लोक पळून आपापल्या डेऱ्यांकडे गेले। आपले नाव चालवण्यास कोणी पुत्र नाही हे लक्षात आणून अबशालोमाने आपल्या हयातीत एक मनोरा उभारिला होता। तो राजाच्या खोऱ्यात आहे। त्या मनोऱ्यास त्याने आपले नाव दिले। आजपर्यंत त्यास अबशालोमाचा स्मारकस्तंभ म्हणत आले आहेत। सादोकाचा पुत्र अहिमास म्हणाला की परमेश्वराने आपल्या शत्रूंचे पारिपत्य केले आहे, तर आता धावत जाऊन ही खबर राजाला देऊ द्या। योवाब त्यास म्हणाला, आज ही खबर घेऊन जाऊ नको, दुसऱ्या एखाद्या दिवशी ती घेऊन जा, पण आज ती नेऊ नको, कारण राजाचा पुत्र मृत्यू पावला आहे। नंतर योवाब एका कुशी मनुष्यास म्हणाला, तू जे काही पाहिले ते जाऊन राजाला सांग। तेव्हा तो कुशी योवाबास नमन करून धावत गेला। सादोकाचा पुत्र अहिमास पुन्हा योवाबास म्हणाला, काही होवो, पण मलाही कुशीच्या मागोमाग दौड करू दे। योवाब म्हणाला, माझ्या मुला, इनाम मिळण्याजोगी खबर काही तुझपाशी नाही, तर का दौड करीतोस? तो म्हणाला, काहीही हो, मला धावत जाऊ दे। त्याने त्यास म्हटले, धाव। तेव्हा अहिमास दौड करून मैदानाच्या वाटेने कुशीच्या पुढे निघून गेला। दावीद वेशीच्या दोन्ही दरवाजांच्या दरम्यान बसला होता आणि पहारेकरी वेशीवर चढून तटावर गेला होता। त्याने दूर नजर करून पाहिले
तो एक मनुष्य एकटाच दौडत येत आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. पहारेकऱ्याने पुकारून राजास ते सांगितले. तेव्हा राजा म्हणाला, तो एकटाच येत असला तर तो काहीतरी खबर घेऊन येत आहे. इतक्यात तो मनुष्य धावत धावत जवळ येऊन पोहोचला. पहारेकऱ्याने दुसरा एक मनुष्य धावत येताना पाहिला. तेव्हा त्याने वेसकऱ्यास हाक मारून सांगितले, पहा, आणखी एक मनुष्य एकटाच दौडत येत आहे. राजा म्हणाला, तोही काही खबर आणीत असावा. पहारेकरी म्हणाला, पहिल्याची दौड सादोकाचा पुत्र अहिमास याच्या दौडीसारखी आहे असे मला वाटते. राजा म्हणाला, तो भला मनुष्य आहे, त्याने काही चांगली खबर आणली असावी. मग अहिमासाने येऊन महाराजांचे क्षेम असो असे म्हटले आणि जमिनीपर्यंत लवून राजास मुजरा केला व म्हटले, आपला देव परमेश्वर धन्य आहे. त्याने माझ्या स्वामीराजांवर हात उचलणाऱ्या मनुष्यास आपल्या काबूत दिले आहे. राजाने विचारिले, तरुण अबशालोम खुशाल आहे ना? अहिमास म्हणाला, यवाबाने एका सेवकास व आपला दास जो मी त्यास पाठविले तेव्हा माझ्या दृष्टीस मोठी गर्दी पडली, पण काय झाले ते मला कळले नाही. राजा त्यास म्हणाला, बाजूस सरून येथे उभा राहा. तेव्हा तो बाजूस होऊन तेथे उभा राहिला. इतक्यात कुशीही येऊन म्हणाला, स्वामीराजास मी खबर आणली आहे. परमेश्वराने आज न्याय करून आपल्यावर उठलेल्या सर्वांच्या हातून आपला बचाव केला आहे. राजाने कुशीस विचारिले, तो तरुण अबशालोम सुखरूप आहे ना? कुशी म्हणाला, माझ्या स्वामीराजांचे शत्रू व जे कोणी आपली हानी कराव्यास उठतील त्यांचे त्या तरुणासारखे हो. तेव्हा राजा फार गहिवरला आणि वेशीवरल्या कोठडीत जाऊन रडला. जाता जाता त्याने हे उद्गार काढिले, माझ्या पुत्रा अबशालोमा, हाय रे हाय. माझ्या पुत्रा अबशालोमा, तुझ्याबद्दल मी मेलो असतो तर बरे होते. हाय रे अबशालोमा, माझ्या पुत्रा.